सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी विचारपूस केली आहे, चौकशी केली आहे। आरोपी हा 12वी पास असल्याचं त्यानं सांगितलेलं आहे। तर बेरोजगार असल्यामुळे तो नोकरीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आला होता। मात्र त्याला बांगलादेशामध्ये परत जायचं होतं आणि त्याला 25,000 रुपयांची गरज होती, असं चौकशीमधून समोर येत आहे। तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशमधला होता, हे आता समोर आलेलं आहे। पोलिसांनी अधिकची चौकशी सुरू केली आहे। त्याच्याकडून इतर काही माहिती मिळतेय का याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि याच सगळ्याच्या दरम्यान हा आरोपी 12वी पास असल्याचं सुद्धा त्याने सांगितलंय। तर तो नोकरीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आला होता। तिकडे तो बेरोजगार होता, मात्र त्याला पुन्हा एकदा बांगलादेशात परत जायचं होतं आणि त्यासाठी त्याला 25,000 रुपयांची गरज होती। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, आरोपीला अटक करण्यात आली, त्याच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी समोर येत आहे। सूत्रांनी सांगितलंय की आरोपीला 50,000 रुपयांची गरज होती आणि त्यासाठी त्यांनी या प्रकारची चोरी करण्याचा ठरवलेला आहे। यामध्ये जो आरोपी होता तो बेरोजगार होता, त्याच्याकडे नोकरी नव्हती, म्हणून त्याच्याकडे पैसे नव्हते आणि जर त्याला 50,000 मिळाले असते तर त्यांनी चोरीच केली नसती। त्याला 50,000ची गरज होती, त्याला बांगलादेश परत जायचं होतं, म्हणून त्यांनी या प्रकारची चोरी चा प्रयत्न केल्याचा पोलिसांसमोर त्यांनी कबुली दिलेली आहे। या व्यतिरिक्त आरोपीने असाही देखील सांगितलं आहे की ह्या घटनेनंतर तो एवढा घाबरला होता, तो गीतांजली एक्सप्रेस पकडून कोलकाता मार्गे बांगलादेश जाण्याचा त्याची पूर्णपणे तयारी होती आणि त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला अडवलं, त्याला ठाण्याहून जाऊन ट्रॅप लावून त्याला पकडला, म्हणून तो जाऊ शकला नाही। जी, अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। तर आरोपीचं शिक्षण हे 12वी पास आहे। नोकरीच्या निमित्तानं तो मुंबईमध्ये आला। बेरोजगार असल्यामुळे बांगलादेशामध्ये परतण्याचं त्याचं नियोजन होतं। बांगलादेशात जाण्यासाठी 50,000 रुपयांची आरोपीला गरज होती। बांगलादेशामध्ये जाण्यासाठी 50,000 रुपयांची तो जमवाजमव करत होता। गीतांजली एक्सप्रेसने कोलकाता आणि तिथून बांगलादेशामध्ये परत जाण्याचा त्याचा डाव होता। फरार होण्यापूर्वीच आरोपीला ठाण्यामधून अटक झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।